आय थिंक संजय स्पोर्ट्स आवाज संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. कैलास पाटील आणि सुजित पाटील ही सलामीची जोडी सध्या आपण पाहतोय. कुठल्या प्रकारचा चेंजेस नाही आणि दुर्वेश कोहली षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडू बॅटची एज आणि मारू शकाल त्या ठिकाणी फाईन लेग आणि थर्ड मॅन मध्ये मिस्टेक घडली गेली आणि या पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल नशिबाचा 4 धावा येत असताना टीम संजय स्पोर्ट्स आवाज संघासाठी सर्व स्वयंसेवकांना की आपण आता सीमेरेषेचा ताबा घ्या, कारण तुम्ही सामना जिंकला म्हणजे तुमचं कार्य संपन्न झालं नाहीये. स्पर्धा तुम्हाला सक्सेस जर करायची असेल तर मात्र तुम्हाला स्पर्धेकडे पूर्णपणे फोकस द्यावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या केपीच्या बॅट पुतळे. त्याच्यानंतर पाहू शकाल जबरदस्त ऑन साईडला पीक केलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 6 धावांसाठी सिक्सर. जबरदस्त मात्र या ठिकाणी सुरुवात संजय स्पोर्ट्स आबस संघाची आपण या ठिकाणी पाहत आहोत. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि या पहिल्या दोन्ही चेंडूंचा जर विचार केला तर दोन्ही चेंडूंचा मात्र दर्शन या ठिकाणी या सीमरेषेचं घडवलं कैलास पाटीलनं. स्वप्नमय सुरुवात फ्लाइंग स्टार्ट. दुर्वेश कोहलीच्या अगेन्स्ट मात्र या ठिकाणी हल्ला बॉल चढवला जातोय. पुन्हा एक मोठा फटका कुट्टाप्याचा होता पूल केलाय आणि चेंडू पाहू शकाल त्या ठिकाणी गुल झाला मिड विकेटच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा सिक्सर. याच गोलंदाजाने या न्यू सीझन मध्ये एक विक्रम आपल्या नावावरती नोंदवलाय. ट्रिपल हॅट्रिक कंप्लीट केली. सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट्स पूर्ण केल्या होत्या योगेश मूर्ती चषक आमनेच्या स्पर्धेमध्ये आणि त्या गोलंदाजावरती आता या ठिकाणी कैलास पाटीलने मात्र त्या ठिकाणी हल्ला बोल केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर 2 चेंडूवरती सलगचे 2 सिक्सर, 16 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळते. लॉंग ऑन अगदी स्टेट आहे आणि मिड विकेटचा क्षेत्रक्षेत्र जो आहे तो अगदी वाईट क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पुन्हा आता शॉट मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू चालला काऊ कॉर्नर कडे. लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक पोहोचला जरूर परंतु चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. कैलास पाटील इज ऑन फायर. 2 4 2 सिक्सर, 20 धावा धाफलक्यावरती आणि एक्झॅक्टली ऑन साईडला पूर्णपणे टार्गेट केलंय. लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, या सर्व दिशेने तो फटके केल्याचा सध्या प्रयत्न करतोय. आणि आता मात्र लेंथ पाहू शकाल अगदी ऑफ स्टिकला मात्र तिथे हाताळली गेली आणि पहिला डॉट बॉल या ठिकाणी दुर्वेश कोहलीच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग दुर्वेशवरती पूर्णपणे त्या ठिकाणी प्रेशर पाहायला मिळतोय. आणि तसं जर पाहिलं तर कैलास पाटीलकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. संजय स्पोर्ट्स आवाज संघासाठी अनेक वर्ष त्यांनी त्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि या स्पर्धेमध्ये मात्र या संघाचा परफॉर्मन्स चांगल्या प्रमाणे राहिला आहे आतापर्यंत. 20 धाबा. पावलाचा वापर बॅटची कडा चेंडू गॅपमध्ये चाललाय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. शेवटच्या क्षणाला रोशन भंडारी चेंडूवरती झेपावला. जोपर्यंत चेंडू फील करतोय तोपर्यंत शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पॉवर प्लेचा खेळ जर आपण पाहिला तर पूर्णपणे या संजय स्पोर्ट्स आवाज संघाच्या नावावरती राहिलाय, कारण विदाऊट लॉस 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वच्या सर्व धावा केपीच्या बॅटमधून निघाल्या. संजय पाटील मिठाईवाला अर्थात केपी सरांच्या माध्यमातून साकारला जाणारा संघ आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर नक्षत्र चौधरपाडा संघाला सातत्यानं
नेहमीच योगदान देत असतात, त्यांना सहकार्य करत असतात पुष्करजी भंडारी यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु पुष्करजी भंडाऱ्याच्या बद्दल जर बोलायचं झालं तर ते कधी पडद्याच्या पुढे येत नसतात अशी ही व्यक्ती, आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये चांगलं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. जी आकर्षक ट्रॉफी जी आपण पाहतोय मित्रांनो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण या ठिकाणी देत आहोत, कुमारी चिन्मयी कल्पेश भंडारी यांच्या नावाने ती ट्रॉफी आपण पाहत आहोत. त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मी व्यक्त करतोय. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज हरिकेत. 22 धावा फलकावरती. सुजित पाटील प्रथमतः आता मात्र या सामन्यामध्ये या ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन पूर्णपणे खाली आहे कारण मिड ऑन आतमध्ये आहे. लॉंग ऑनचा 1700 पाऊस शकेल एक्झॅक्टली. काऊ कॉर्नरकडे आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. ऑफ साईडला लॉंग ऑफ पाहू शकाल आणि कव्हर पॉईंटला एक डीपमध्ये फिल्डर तैनात केला आणि त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न सुजित पाटीलने केलाय. परंतु वेग पहा, भन्नाट वेग. पहिल्या चेंडूवरती इथे बीट केलाय फलंदाजाला. डॉटनं मात्र सुरुवात केली हरिकेतनं. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये दुर्वेशने धावा खर्च केल्या त्या धावा आता मात्र कुठेतरी हरिकेत रिकव्हर करण्याचा प्रयत्न करेल. आणि यानंतर जो पुढील सामना असेल दोन्ही संघांना विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे. शिवशक्ती लोणार आणि मकरंद स्पोर्ट मुठवल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन वरती क्षेत्ररक्षक आहेत, पाठपुरत चाललाय. दीपक होता त्या ठिकाणी, कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि अखेर पहिला धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय संजय स्पोर्ट सावध संघाला लागत असताना सुजित पाटीलच्या रूपानं. कुठेतरी लॉंग ऑन कडे मात्र फटका खेळायचा होता, परंतु मिडॉनला मात्र पॉस्टकल दीपक नावाचा हा खेळाडू मात्र त्या ठिकाणी आडवा आला आणि त्याने मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. आणि हरिकेतचा जर आपण विचार केला तर त्याच्याकडे वेग आहे आणि फलंदाजाला एवढा वेळ मिळत नसतो की तुम्ही ज्या दिशेने फटका खेळण्याच्या तयारीत असतात तो फटका तुम्ही त्याच्या अगेन्स्ट मात्र एक्झिक्यूट करू शकता. आणि ती चूक सुजित पाटीलकडून आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅटर दामू मात्र आला आणि त्याने सुद्धा मात्र अगदी मिडॉनच्या दिशेनेच फटका खेळलाय. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण दीपकच्या वतीने आपण पाहतोय. आणि तसं जर पाहिलं तर दीपक हा एक्स कॅप्टन आहे. अनेक वर्षे त्यांनी संघनायकाची भूमिका पार पाडली होती आणि ती ऑन माईक चांगली बोलतायत. परंतु आज ऑन फील्डवरती चांगला खेळ त्यांना दाखवावा लागेल. सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळाली आणि सिंगलच्या वतीने 23 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात अगदी दमदार झाली, परंतु कुठेतरी आता थोडीशी शांतता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पसरताना पाहायला मिळते. याचा कारण एक फलंदाज मात्र या ठिकाणी गमावला संजय स्पोर्ट सावध संघानं. आणि या दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं की कैलास पाटील ऑन स्ट्राईक पासून थोडासा वंचित राहिला आणि त्याच्यामुळे पाहतो की चौधरपाडा संघाला मात्र ती संधी मिळाली या मॅचमध्ये शिरकाव करण्यासाठी. परंतु केपी इज ऑन फायर. ओव्हर पिच चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि चेंडू चालला लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. केपीला जर तुम्ही ही लेन जर दिली तर आय थिंक तुम्हाला दिवसभर मात्र अशा प्रकारचे फटके पाहायला मिळतील. आणि जो सध्या केपी खेळ साकारतोय त्यांचे बंधुराज विकास पाटील सुद्धा आता मात्र खुश असतील कारण यूट्यूबच्या अनुषंगानं तो मात्र सामना एन्जॉयमेंट करतोय आणि मात्र त्याने सुद्धा भरभरून या स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे. जबरदस्त खेळ सध्या संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या वतीनं. आता मिडॉनचा खेळाडू तुम्हाला लॉंग ऑन वरती पाहायला मिळेल कारण तो खेळाडू ठेवण्यास भाग पाडला कैलास पाटीलनं. आणि आता कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक अगदी 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळतो. इथे हुक केलाय, चेंडू चला फाईन बाउंड्रीच्या पलीकडे. अजून एक दर्शनीय फटका 4 धावांसाठी चौकार.
मंदाबाई शिकली होती की नव्हती हे कोणालाच माहीत नाही, परंतु आता चौधरपाड्याच्या संघाच्या गोलंदाजांना काहीतरी शिकावं लागेल. धावा वेगाने येत आहेत 33 आणि दुसरा षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावरती सुरू आहे. अजून एक फटका दमदार. वॉटर बॅटिंग. एकदा केपी साठी टाळ्या असू द्या. छक्के पे छक्का और गेंदबाज हो गया हक्का बक्का. काय बॅटिंग सध्या आपण पाहतोय कैलास पाटीलच्या या खेळामध्ये जबरदस्त एक चमकदारी कामगिरी आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 39 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती पाहतोय, परंतु या 39 पैकी वैयक्तिक 38 धावा या कैलास पाटीलच्या बॅटमधून निघाल्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी इनिंग आज कैलास पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल का, कारण त्याच्याकडे संधी आहे, कारण अजूनही या डावातील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. क्रेझी किया रे, वा भाई वा. भरपूर काळानंतरही दमदार इनिंग त्याची मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज संपूर्ण सावधकर सुद्धा मात्र खुश असतील, ज्याप्रमाणे आज कैलास पाटीलचा खेळ राहिलाय. आज सर्वांची मनं जिंकणारी खेळी त्याच्याकडून मात्र पाहायला मिळाली. आणि आता मात्र पहा, चौधरपाडा संघाचा पूर्णपणे जो खेमा आहे तो मात्र चिंतित पाहायला मिळतोय. जी नुकतीच आपण काल स्पर्धा संपन्न केली त्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ राहिलाय. आणि आता त्या संघाच्या विरोधात या ठिकाणी धाबांचा पाऊस पाडला जातोय. मिस्टर राहुल थळेस एज अ स्कोरर म्हणून आम्हाला या ठिकाणी चांगली साथ देत आहेत. तर त्यांचा इलाका वेगळा आहे, परंतु या स्पर्धेसाठी मोलाचं ते योगदान देत आहेत, कारण गावची स्पर्धा आहे, गावाचा अभिमान आहे. भंडारीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र धावा संख्येवरती तो मात्र गतिरोधकाचं कार्य करेल का, परंतु दुसऱ्या बाजूला दामू मात्र सांगतोय की हम भी किसी से कम नाही. त्याच्या बॅटमधून निघालाय चौकार. जबरदस्त खेळ दोन्ही बाजूने. आता मात्र या ठिकाणी आग लागलेली आहे, परंतु ती आग आता विझवणार कोणता गोलंदाज, हा प्रश्न आता मात्र या ठिकाणी निर्माण होतोय. रोशनचं सुद्धा मात्र त्या ठिकाणी सावकारानं स्वागत केलं दामू म्हात्रेनं. आणि त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी फुलर लेंथ. डॉट बॉलची सांगता आणि हा सामना एन्जॉयमेंट करतोय मिस्टर दीपेश भोईर. संजय स्पोर्ट सावध संघाचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांच्याकडून संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या स्थिर. हो, लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली. कुठेही चेंडू मात्र डिलिव्हर केलाय. फलंदाजाने कुठल्या प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला असं वाटलं की मात्र हा चेंडू अनलिगल आहे, परंतु या ठिकाणी या सलगचा दुसरा निर्धाव चेंडू रोशनच्या भातातून बाहेर निघाला. आणि थोडाफार आता मात्र या ठिकाणी चौधरपाडा संघातील जे खेळाडू आहेत ते आता मात्र आपल्याला रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण धाबा मात्र या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज रोशन भंडारी करतोय. जरूर फटका हवेत केला, गॅपमधून चालला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावतो, तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न होतो आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये सफल दोघेही फलंदाज पाहायला मिळाले. काही फेकी पाहायला मिळाली आपल्याला अगदी लॉंग ऑफ कडून. आय थिंक महेंद्र भाकरे होता त्या दिशेनं. जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा सध्या पेश केलाय. 2 धावेच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या 45 वरती जाऊन पोहोचली गेली 45. म्हणजे इथून असं वाटतं की 60चा जो टार्गेट आहे, लक्ष असेल तो डोळ्यासमोर संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या. कारण अजूनही आपण जर विचार केला तर या डावातील 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अकुट्यापाचा चेंडू फटका जरुरी ते मात्र मोठा खेळायचा होता, परंतु उंची फटक्याला जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतोय की चेंडू मैदानाच्या आतमध्येच लँडिंग झाला. 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावांवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. तिहेरीचा प्रयत्न करतायत, परंतु म्हणतात ना की अति काही संकटात नाही. हे दृश्य आपण जास्त वेळा मात्र अशा प्रमाणे पाहत असतो, परंतु त्या ठिकाणी दोघांनी
स्वतःवरती कंट्रोल दाखवला आणि या 2 धाबांवरतीच मात्र त्या ठिकाणी या समाधानी राहिले गेले. बॅटिंग स्वीकारली, नाणेफेकी जिंकल्यानंतर आणि तो निर्णय आतापर्यंत योग्य राहिलाय संजय स्पोर्ट्स सावध संघाचा. ऑन साईडला पाहू शकाल या ठिकाणी अगदी क्रॉस बॅटेड फटका आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा दुरीचा प्रयत्न होतोय. कारण या मैदानाचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर मैदान चौफेर बाजूने आपल्याला सीमारेषा पाहायला मिळते. गॅप खूप मोठे आहेत आणि त्या गॅपमध्ये तुम्ही जर चेंडू ढकलला तर जरूर दुहेरी तिरी धाबा तुम्ही पलून पूर्ण करू शकता. आणि ती रणनीती दामून मात्र या ठिकाणी या तिसऱ्या ओव्हरमध्ये रोशनच्या विरोधात आकारली आणि अशा रीतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर संजय स्पोर्ट्स सावध संघ आतापर्यंत धाबा जोडल्या गेल्या 49 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चला नाणेफेकीसाठी मकरंद स्पोर्ट मुठबळ संघाचा संघनायक आणि शिवशक्ती लोणार संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. मानवच्या नावानं आपण जर पाहतो की या ठिकाणी एक हुकमाचा एक्का मात्र बाहेर काढलाय, ज्या मानवनं कालच्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आणि तोच गोलंदाज आता मात्र या ठिकाणी स्लॉग ओव्हरमध्ये आता चेंडू त्याच्याकडे सोपवलाय. एक बेनिफिट आपण पाहतो की मानव लेफ्ट आर्मर आहे आणि त्याचा मात्र पाहतो की तो सातत्यानं फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु या ठिकाणी केपीच्या एकूण धाबा जर आपण पाहिल्या तर वैयक्तिक 38 धावसंख्येवर तो खेळतोय. म्हणजे या तिसऱ्या षटकामध्ये केपीला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही आणि त्याच्यामुळे पाहतो की आता मात्र स्ट्राईक त्याच्याकडे पोहोचलेली आहे. आणि आज या स्पर्धेमध्ये पहिली अर्धशतकी इनिंग तो मात्र झलकावणार का, या सीझनची पहिली 50 तो आज इथे मात्र साकारणार का. 49 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. आपण पाहता आई कालूबाई चषक 2025 शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या वतीनं आणि काय लोणार संघाचा सुद्धा मात्र उल्लेखनीय खेळ या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. त्या संघानं प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि या चालू सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. मानव फुलटॉस होता, अगदी गोलंदाज डोक्यावरून चेंडू चाललाय. 20 मध्ये एक धाव जरूर पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत महेंद्र बाकरे चेंडू फेक करेल तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि फलंदाजाने आता मात्र या ठिकाणी भीमरसाठी DRSची मागणी केलेली आहे. इट्स फेअर डिलिव्हरी, फुलटॉस होता. परंतु एक पारितोषिक आलेलं आहे. जर कैलास पाटीलनं जर इथे 50 साजरी केली तर 40-40 सावध गावातील युवा उद्योजक मिस्टर विकी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिले जाणार आहे. 50 51 धाबा सांघिक धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहत आहोत. अजून या डावातील 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मानव अर्ध विकेट मारा करतोय. फटका हवेत केलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये की बाहेर लँडिंग झालं लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. डीजेच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी हा जो फटका आपण पाहिला एक असं वाटलं होतं की मात्र झेल बादच्या स्वरूपात मात्र आय थिंक बाद होतो की काय, परंतु शेवटच्या क्षणाला एक्झॅक्टली त्या दिशेने वारा सुद्धा वेगाने वाहतो आणि त्या वाराच्या झोकाने चेंडू मात्र लॉंग ऑनच्या पलीकडे निघून गेला. 46 वरती नाबाद आहे. 4 धाबा दूर आपल्या अर्धशतकी इनिंग पासून. इथे मात्र पाहू शकाल संधी होती सिंगल धाव पूर्ण करण्याची, परंतु त्या ठिकाणी कैलासनं मात्र त्या ठिकाणी मनाई केली आणि पाहू शकाल त्या ठिकाणी डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 57 धाबा आतापर्यंत धावफलक्यावरती लागलेल्या आहेत. स्थिती चांगली मजबूत पाहतो या संजय स्पोर्ट्स सावध संघाची, कारण अजूनही इथून आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगला वापसी, चांगली चेंडूच्या हाताले फुल टॉस पुन्हा त्याच दिशेनं आणि इथे मात्र पाहू शकाल जो
केपी नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये दुमदुमत होता, तो वादळ आता मात्र शांत केलाय गोलंदाज मानव तऱ्हेनं, कारण चांगली झेल मात्र पाहू शकाल वायडिश लॉंग ऑन वरती. आय थिंक रोशन नट तिथे टिपलाय आणि एक रसाबाद संघाला लागणारा हा दुसरा मोठा धक्का. परंतु 13 चेंडूंच्या खेळामध्ये 46 धाबांची एक चांगली इनिंग तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये कैलास पाटीलसाठी. आणि हा खेळ पहा, हा झेल पहा, जणू काय एखादा चित्ता ज्यावेळी शिकारी करतोय ज्याप्रमाणे तो झडप घेतोय तशी झडप मात्र या झेलवरती रोशननं मात्र घेतली आणि आपल्या ओझलीमध्ये मात्र तो चेंडू कैद केला. हनुमान उडी मात्र त्या ठिकाणी घेतली होती. जबरदस्त कॅच तिथे मात्र पाहायला मिळाली आणि त्यामुळे पाहतो की नवीन फलंदाज खंडू पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. मानवला मिळणारी पहिली सफलता. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अगदी या शरीराला भेदणारा चेंडू. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय की चांगला खेळ मानव तऱ्हेचा राहिलाय, कारण इथे पाहू शकाल या ठिकाणी लेगबाच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र जोडली गेली. 58 धावा धाव फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. अजूनही शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक आणि त्याच्यावरती काही धावा इथे मात्र येऊ शकतील. सिंगल धाव जरूर पूर्ण केली, दूरवरून क्षेत्ररक्षक रोशन पोहोचतोय चेंडूवरती, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न होतो आणि त्या तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय रनआउट. अखेर तिसरा धक्का लागला या ठिकाणी या संजय स्पोर्ट्स सावध संघाला. परंतु धावसंख्या जर आपण लक्ष वेधलं तर एकूण 60 धाबा लागल्या गेल्या. 61 धाबांचा मात्र या ठिकाणी लक्ष समोर असेल टीम नक्षत्र चौदरपाडा संघासमोर. त्या धाबांचा पाठलाग कसा इथे केला जाणार की त्या धाबांचं संरक्षण सावध संघाच्या वतीने केला जाणार, तोपर्यंत जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. शिवशक्ती लोणार विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल अशी लढत आपण इथे पाहणार आहोत. चला हरिभक्त पारायण रामकृष्ण काकडे यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला रामकृष्ण काकडे साहेब या. आपण 7 स्टार पैकी हा एक हिरा आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. चला मुठवल संघाला आपण हा मान देऊया. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. क्या बात आहे. कुठेतरी काकडे मात्र लकी ठरले आहेत. काकडे 2 मिनिटं थांबायचं आपण. कोल्ड्रिंक्स द्या आपल्या शुभ हस्ते. मिरिंडा जोर का झटका धीरे से लगे. सुधीर आपण तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलो आहोत आणि आपल्या विरोधी संघ जर पाहिलं तर आयोजक संघ आहे त्यांनी सुद्धा चांगला खेळ साकारलाय आणि त्यासाठी पाहतो की टॉस किती महत्त्वपूर्ण होता. टॉस महत्वाचा होता मला. मग काय करणार. क्षेत्ररक्षण गोल्डन सिक्सर, त्या सिक्सर बद्दल काय सांगशील. गोल्डन सिक्सर म्हणजे आता बोलायचं झालं तर ते संजयने पहिल्यांदाच असा चक्कर मारलेला इथे. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती विश्वास नव्हता का. विश्वास तर होताच. मग तुम्ही असं काय बोलले की पहिल्यांदा त्याने मारलाय. ते सध्या प्रॅक्टिसला नसतात ना त्याच्यामुळे असं झाले. मग प्रॅक्टिसला होतं त्यांनी जे केलं नाही ते संजयने केलं, मग त्याचा तुम्हाला अभिमान नाही का. अभिमान आहेत ना. मग आता या मॅच मध्ये त्याच्याकडून काय अपेक्षा करतोय. अपेक्षा जर आहेत त्याच्याकडनं. मग आजच्या दिवसामध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अमीर इलाका भी तुम्हारा है और धमाका रहेगा. नक्कीच. गोलंदाजी जरूर प्रतिस्पर्धी संघाने स्वीकारले आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटकामध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील. 40+. मागच्या सामन्यामध्ये जरूर संघ थोडासा अडखडला होता, त्याचं रिझन काय आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस. मग तू आला, तुझ्या बॅटमधून सिक्सर निघाला, तू बाद झाला, मग ज्ञानेश्वर आला, त्याच्यावरती विश्वास होता तुझा. नक्कीच नक्कीच. मग या सीझनमधील पहिल्यांदा तुमचा संघ आम्ही टॉप 4 मध्ये पाहू शकतो. नक्कीच. मग त्यासाठी तू प्रयत्न करशील. 100%. अमीर ज्याप्रमाणे तुम्ही या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे, तुला असं वाटतं की अजून आम्ही यापेक्षा अधिक चांगलं करू शकलो असतो आणि तो कोणता क्षेत्र आहे असं तू काही सांगू शकशील. तसं तर काही नाहीये, पण पुढच्या वेळी जेव्हा आम्ही पुन्हा करू तेव्हा होतील चेंजेस. क्या बात आहे. त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस बॉक्स मधून अशी बातमी आलेली आहे की स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलेली आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आता तुम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी जॉईन होत आहे तुमच्या अगेन्स्ट समीर ठाकरे यांचा घोड आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगी पाटील सर.
जबरदस्त बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली आणि त्या फलंदाजीच्या बळावरती एकूण 60 धावा त्या ठिकाणी बनवल्या संजय स्पोर्ट्स सावध संघाने आणि कैलास पाटीलचा तो अविस्मरणीय डाव आज खरं त्याच्या बॅटमधून आले त्या धावा नेहमीच त्याच्या लक्षात राहण्यासारखे असतील. अर्धशतक खरं तर त्याचं हुकलं, काय झेल पकडला होता लॉंग ऑन वाईडिशवर रोशन भंडारीनं, परंतु महत्वपूर्ण ज्या 46 धावा बनवल्या त्याच खेळीच्या बळावरती टीम 61 धावा त्या ठिकाणी 60 धावा त्या ठिकाणी बनवू शकली. फार मोठं लक्ष असेल आता सध्या तरी नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघासमोर योगेश कोळी आणि विकी सलामीची जोडी. दामूचा पहिला बॉल मिस टायमिंग टॉप एज आणि गोलंदाज चेंडू खाली. पहिल्याच बॉलवर प्राइज विकेट, सबसे बडी विकेट, सर्वात मोठा फलंदाज या ठिकाणी गारद केलाय. शून्यावरती आउट होतोय योगेश कोळी. बॅक टू डग आउट. या महत्वाच्या सामन्यामध्ये खूप साऱ्या अपेक्षा होत्या. तो फलंदाज म्हणजेच योगेश कोळी, कारण मोठं टार्गेट चेस करत असताना योगेशच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे असतात नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाड्यासाठी, परंतु त्याचं शून्यावर बाद होणं कुठेतरी आता संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि मोठ्या टोटलचा पाठलाग करत असताना दामू मात्रेनं काय सुरुवात केली आहे. खरं तर हा दबाव असतो, ज्यावेळेला जास्त धावा चेस करायच्या असतात त्यावेळेला बॅटर पहिल्या बॉलपासून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असतो आणि कदाचित त्याच प्रयत्नामध्ये योगेश कोळी होता, त्याचा फायदा गोलंदाजाने उचललेला आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, पुन्हा एज, वन मोर विकेट डाऊन. लागोपाठ 2 धक्के दिलेत. निलेश जाधव बॅक टू डग आउट. दोन खेळाडूंना बाद केले. दामू मात्रे काय बॉलिंग करतोय, चांगला खांद्याचा वापर, बाउन्स प्राप्त करत असताना सातत्याने आता इथे विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय. चला पंचाशी कोणी वाद घालू नये. निलेश जाधव काल ज्या फलंदाजानं खरं तर बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवला, परंतु आज तोच फलंदाज शून्यावरती या ठिकाणी आउट होतोय. काय सुरुवात केली आहे दामू मात्रेनं. आज वेगळं रूप पाहायला मिळतोय दामूचा आणि संजय स्पोर्ट्स सावधचा. कैलास देखील चांगल्या फॉर्मात आलाय. कालच्या स्पर्धेमध्ये खंडू पाटीलच्या बॅटमधून धावा आल्या आणि हळूहळू तो सावध संघ मागच्या 10 ते 12 वर्षांपूर्वी आपण बघितला होता तसा खेळ आता त्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालाय. कारण जुने जाणते खेळाडू आजही त्या संघाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या संघाला पुढे नेण्यासाठी अजूनही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भलेही लखन पाटील आज संघामध्ये नाहीये, परंतु या खेळाडूंनी आज चांगला खेळ साकारलाय. हॅट्रिक बॉल, लाऊड अपील, हॅट्रिक बॉल आणि काय यॉर्क लेंथ हाताळलाय महेंद्र भाकरे समोर. ग्रेट स्टार्ट फॉर द टीम संजय स्पोर्ट्स सावध. अफलातून सुरुवात, सेन्सेशनल स्टार्ट, सनसनाटी आली आहे मैदानाच्या आतमध्ये असं आपण म्हणूया. एकही धाव फलकावरती लागलेली नाहीये. 61 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि शून्यावर 2 विकेट. दामू मात्रे ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ कडे बॉल येतोय. स्वतः प्रयत्न केला होता फॉलो थ्रू मध्ये, भरपूर वेगानं बॉल आला होता आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. एका धावेने स्कोर आता धावांना सुरुवात करत असताना महेंद्रच्या बॅटमधून ही धाव पाहायला मिळाली. धाव फलकाला आता ओपन करत असताना महेंद्र या सिंगलच्या सहाय्यानं. विकीकडून आता भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. विकी आणि महेंद्र भाकरे या दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ साकारावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर, कारण या दोन्ही खेळाडूंनी आजवर चांगला खेळ करत आलेले आहेत, परंतु आज खऱ्या अर्थानं गरज आहे. दामूचा बॉल समोर फोर्स केलाय. लॉंग ऑनला एकही फिल्डर नाहीये. मिड विकेटचे फिल्डर बॉल वरती येतात. तोपर्यंत वेळ होती फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे गेला आणि आता विकी ऑफ द मार्क. विकी सलामीला आलाय. चौथ्या बॉलवर त्याला संधी मिळाली आणि पहिल्या चेंडूला मिडल करत असताना तो दिसलाय. तेच तर महत्वाचं ठरणार आहे. प्रत्येकी बॉलला मिडल करावं लागेल, मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील.
ज्या वेळेला डाव सुरू झाला त्यावेळेला जवळपास 15 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवायच्या होत्या, परंतु पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. नेक्स्ट बॉल महेंद्र समोर मिस टायमिंग, पुन्हा बॉल हवेत आहे. मिड ऑफचा फिल्डर आणि गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु नाही पोहोचू शकला आणि एकच धाव तेथे मिळाली आहे. प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी गोलंदाज दामूनं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि एक यशस्वी षटक दामू म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. आतापर्यंत 3 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या आणि धावसंख्या आपण पाहतोय अगदी जी हवी होती आस्किंग रन रेटचा विचार केला तर त्याहून भरपूर कमी पाहायला मिळाली, कारण प्रत्येक ओव्हर मागे 15 ते 16 बनवायच्या होत्या. आता आस्किंग रन रेट मध्ये वाढ झाली आहे आणि आता जवळपास 19 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवाव्या लागतील अशी परिस्थिती आता मैदानामध्ये निर्माण झालेली आहे. कारण येणारे बॉल शिल्लक असतील तर इथून 18, सामना जिंकण्याकरिता 58 ची गरज आहे. जवळपास 19 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता. आता समीकरण भरपूर कठीण पाहायला मिळतं. खरं तर चर्चा सुरू होती की नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाड्याचा फॉर्म पाहता या मॅच मध्ये सावतच्या विरुद्ध त्यांचं पारडं थोडंसं जड दिसतं, परंतु मित्रांनो खेळ क्रिकेटचा आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणी भारी नाही आणि कोणी हलका नाही. डोंट अंडर एस्टिमेट. कधीच कोणाला कमी समजण्याची भूल करू नका, चुकी करू नका. या क्रिकेटच्या खेळानं प्रत्येकाला धडा शिकवलाय. कैलास पाटील सेकंड ओव्हर, पहिला बॉल थोडंसं कमी गतीने. पहिली धाव त्या ठिकाणी कैलास पाटीलच्या विरोधात आणि कैलास पाटील आज काय डाव खेळलाय. थोडासा नाराज जरूर झाला ज्या वेळेला 46 वर त्याचा झेल पकडला, परंतु 46 धावांचा एक तुफानी खेळ या स्पर्धेतील हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचं फॉर्म मध्ये येणं कुठेतरी चांगले संकेत आहेत संजय स्मृती सावत संघासाठी. महेंद्र सातत्याने स्ट्रगल करतोय, मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाही आहे आणि थोडीशी शांतता आता खेळाडू कक्षामध्ये तुम्ही पाहतायत. स्वर्गीय विकी थळे यांच्या स्मरणार्थ हा खेळाडू कक्ष या स्पर्धेमध्ये तयार करण्यात आलेला आहे. फर्स्ट इनिंग मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा आल्या, त्यानंतर 17 धावा, त्यानंतर 10 धावा. यावेळेला पुन्हा स्वीप केला. स्वीप खरं तर सिग्नेचर स्ट्रोक आहे. स्लॉक स्वीप असेल, स्वीप असेल, खूप चांगले खेळतो बॅटर विकी भंडारी. एकच धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. सिंगल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. यानंतर ची जी लढत होणार आहे ती स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवळ आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती लोनाड असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मुटवलने. चालू सामन्यातील विजेता संघ मात्र क्वार्टर फायनलला पोहोचणार आहे. कमी गतीने टाकलाय, अपील होते, फलंदाज बाद. कैलास पाटीलला मिळाली आहे सफलता. 1 मोर विकेट डाऊन. खरं तर फार पूर्वीचा आपण जर का इतिहास बघितला तर खरं तर या विभागामध्ये आता माझं तर मी म्हणेल हे फारसं जास्त वेळ नाहीये, कमी वर्ष झाले, परंतु योगी पाटील सर आपल्याला नक्की सांगतील की पूर्वी ज्या वेळेला मॅचेस व्हायच्या त्यावेळेला संजय स्फूर्ती सावध संघ हा नेहमीच तुम्हाला अंतिम टॉप 4 मध्ये अंतिम लढतीमध्ये बघायला मिळायचा. त्याविषयी चर्चा करू. हो, यावेळेला स्लॉग हिट, परंतु तो समोर उडवलाय. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज होतोय बाद. आणखी एक धक्का. तर चर्चा आपण नक्की करत होतो या ठिकाणी. जयेश म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन झालेलं, आपलं मनपूर्वक स्वागत. संजय स्मृती सावत, त्याच्यानंतर हळूहळू नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा हा संघ देखील तेव्हापासून फार चांगला फॉर्मात आला. त्यानंतर जय हिंद देवरुंग संघाचं नाव आपण सातत्याने ऐकत आलो. त्यानंतर नांदकर संघाने देखील हळूहळू त्याच कॅटेगरीमध्ये प्रवेश केला. परंतु आता सध्याचं क्रिकेट आपण बघितलं तर पूर्वी जसं या 4 संघांचं नाव होतं
तसं मात्र हळूहळू आता अनेक संघ नवनवीन संघ त्या कॅटेगरीमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. चांगला खेळ सुधारलेला आहे या परिसरामध्ये. आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. कैलास पाटील हॅट्रिक पूर्ण करणार का? नवीन बॅटर आल्या मैदानात. प्रदीप ओव्हर द विकेट. ओ यॉर्कलेन तो फ्लिक केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटी फटका त्या ठिकाणी बघायला मिळाला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. फक्त मिळेल एकच धाव आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्ग. अवघ्या 6 धावा या धावफलकावरती लागल्यात. दबाव अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला पहिल्या षटकामध्ये दामू म्हात्रेनं. विकेट टेकर गोलंदाज तो राहिला आणि त्याच्यानंतर आता कैलास पाटील यावेळेला हलक्या हातानं फक्त टॅप केला. पॉइंटच्या दिशेनं बॉल येतोय आणि तिथे मिळेल फक्त एकच धाव. सिंगलच्या साहाय्यानं स्ट्राईक रोटेट करत असताना परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे ते आता विकीला माहिती होतं आणि त्याच्याचमुळे त्यानं सिंगल कदाचित घेतली असावी. कारण आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये इथून डू ओर डाय करो या मरो आक्रमण करावं लागणार आहे. आक्रमक रूप धारण करावं लागणार आहे. कारण 12 चेंडूंचा काही शिल्लक आणि 54 धावांची गरज आहे. म्हणजे 12 चेंडूंपैकी 9 चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. सुरुवात थोडीशी खराब राहिली. आपण पाहिले लागोपाठ 2 विकेट्स प्राप्त केल्या. त्या दामू म्हात्रेनं सर्वात मोठी विकेट खरं म्हणजे योगेश कोळीला शून्यावर आउट केला आणि त्याच्यानंतर मॅन इन फॉर्म बॅटर निलेशचा देखील विकेट त्यानं प्राप्त केला. हे पहा कंपॅरिझन. 2 ओव्हरमध्ये संजय स्पोर्ट्स सावधच्या 39 धावा होत्या. एकच विकेट होती परंतु त्याच्या प्रत्युत्तरामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा संघाची धावसंख्या 7-4. इथेच तर भरपूर फरक आहे आणि त्याच्याचमुळे आता संघ अडचणीमध्ये सापडलाय. 12 बॉल 56 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी महेश बॉलिंग मार्कवर येतोय. आता थोडाफार मी म्हणेल या ठिकाणी रिलॅक्स फील करतात क्षेत्ररक्षक. थोडे रिलॅक्स मोडमध्ये आहेत परंतु तसं राहून चालणार नाहीये कारण विकी आहे मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग स्वीप हा त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे आणि त्याने पाठवला बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सिक्सर. पहिल्याच दिवसामध्ये काय खेळ पाहायला मिळाला. शिवशक्ती स्पोर्ट लोणारच्या वतीनं आई काळूबाई चषकामध्ये जबरदस्त खेळ पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय. विकीनं त्याच्याकडे स्ट्रायकिंग एंड का ठेवलं आता त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये त्यानं दिलेलं आहे. काय फटका खेळलाय. लाजवाब स्ट्रोक. सिक्सरच्या साहाय्यानं स्कोर 13वर. 9 मारायचे आहेत 12 चेंडूंपैकी. त्यापैकी 1 आलाय. आता 11 चेंडूंमध्ये 8 सिक्सर मारायचे आहेत. हेच कॅल्क्युलेशन कदाचित विकीच्या ध्यानात असेल मनात असेल आणि तो विचार करून आता तो फलंदाजी करतोय. परंतु गोलंदाजांना आता माहिती आहे की 4च बॉल आपल्याला डॉट फेकायचे आहेत या 12 चेंडूंपैकी. येणाऱ्या 11 बॉल 48 धावांची गरज. असा कारनामा मी एक वेळा पाहिलेला आहे. राऊंड द विकेट. हो पुन्हा समोर लॉब केलाय. पुन्हा टायमिंग चांगलं आहे. हाही बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे येतोय. आणखी एक सिक्सर. जबरदस्त प्रदर्शन. काय खेळतोय. लागोपाठ 2 सिक्सर त्यानं मारलेत. आता षटकारांचंच कॅल्क्युलेशन आहे. त्याला माहिती आहे आता सिंगल डबल न काहीच साध्य होणार नाही. 10 चेंडू शिल्लक 42 ची गरज. लागोपाठ 2 षटकार लगावत असताना पुन्हा एकदा विकी भंडारीनं त्याची दखल घेण्यास भाग पाडलाय. संजय स्पोर्ट्स सावधच्या क्षेत्ररक्षकांना चर्चा करत होतो की थोडेसे रिलॅक्स फील करतायत कारण 12 मध्ये 54 करायचे आहेत परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. 3 मध्ये 19 केलेत अजित पाटील. मग 12 मध्ये 54 का होणार नाहीत. कुछ भी हो सकता है. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पुन्हा स्वीप केला. धाव घेतली जात नाही. विकीचं आता म्हणणं आहे की त्याच्या बॅटमधून धावा येतात तर त्याचं स्ट्रायकिंग एंडला राहणं गरजेचं आहे.
हा चेंडू मात्र डॉट आला आणि आता 4 डॉट टाकायचे त्यापैकी एक तर आलाय, म्हणजे आता 3 डॉट फेकायचे आणि 9 मध्ये 7 षटकार मारायचे. 9 चेंडू मध्ये 7 सिक्सर मारतील की 9 चेंडूंपैकी फक्त 3 चेंडू किमान डॉट टाकतील, असं समीकरण आता या मॅच मध्ये राहिलंय दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. 19 जावा पुढचा बॉल, बॅटची टॉप एज, वरची कडा, मागे निघून चाललाय बॉल, फाईन लेगला. हा बॉल नाही थांबणार, निघून जाईल सीमा पार. येत आहेत धावा 4, चौकार. फलकावरती 23 रन्स फलकावरती आपल्याला बघायला मिळतात. आता उर्वरित येणारे बॉल शिल्लक असतील ते 8 आणि सामना जिंकण्याकरिता 38 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा महेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, विकी भंडारी हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा हुक केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय, आणखी एक चौकार. भंडारी अजूनही हार मानलेली नाहीये, एकटा लढतोय, एकटा नडतोय. सुरुवातीच्या ओव्हर मध्ये धावा येणं गरजेच्या होत्या, ज्या पद्धतीने विकीनं आता सुरुवात केलेली आहे. कारण आपण चर्चा करतच होतो ना की इनिशियल ओव्हर मध्ये तुम्हाला चांगला स्टार्ट मिळणं गरजेचं आहे. 3 धावा आल्या फक्त दामूच्या ओव्हर मध्ये, 4 धावा आल्या फक्त कैलास पाटीलच्या ओव्हर मध्ये आणि त्याच्यानंतर संघ अडचणीमध्ये गेला. परंतु इथे पहा 7 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. काय प्रयत्न केलेत विकी भंडारीनं. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 20 धावा, 5 बॉल मध्ये 20 धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात महेशच्या विरुद्ध. इथे एखादा आणखी मोठा फटका आला तर अंतिम ओव्हर मध्ये कुठेतरी होप्स थोड्याशा वाढतील, चान्सेस थोड्याशा वाढतील त्या नक्षत्र एंटरप्राइजेसचा उदर पाडायचा. तो प्रयत्न करावा लागेल विकी भंडारीला. पुढचा बॉल, हो 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 हो, यावेळेला काय केलंय, पंचांचा भीम नो बॉलचा इशारा येतोय. खराब चेंडू हाताळलाय, संधी दिली होती त्या ठिकाणी विकीला, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. संजय स्पोर्ट्स सावधचा गोलंदाज करतोय काय, हाच प्रश्न आता त्याच्या पाठीराख्यांना पडला असावा. भरपूर धावा आहेत वाचवण्यासाठी आणि तरीही त्याच्या माध्यमातून आपल्याला चुकीची गोलंदाजी पाहायला मिळाली. दबावात चेंडू या ठिकाणी हाताळत असताना कुछ भी हो सकता है, ये क्रिकेट का खेल है दोस्तों, देखना ना भूलिए. आपण पाहतात आई काळूबाई चषक पहिल्याच दिवसामध्ये क्रिकेटचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळतोय. रोमहर्षक क्रिकेटच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. 7 बॉल 32 ची गरज, 54 करायच्या होत्या 12 बॉल मध्ये, आता 7 मध्ये करायच्यात 32. फ्री हिटचा बॉल, ओ फ्री हिटचा बॉल, परंतु या ठिकाणी फायदा उचलता आला नाहीये प्रदीपला आणि हा बॉल मात्र येतोय डॉट बॉल. म्हणजेच आता सामना गेलाय शेवटच्या ओव्हर मध्ये, जेथे 6 बॉल मध्ये करायच्यात 32 धावा. विकी हा कारनामा करणार का, हा रेकॉर्ड येथे बनवणार का? खरं तर मागच्या स्पर्धेपासून भरपूर सारे रेकॉर्ड होत आहेत. दुर्वेश कोळीनं 5 बॉल मध्ये 5 विकेट्स घेतल्या, त्याच्यानंतर आज संजयनं 3 बॉल मध्ये 19 चेस केल्या. अशा अनेक रेकॉर्ड बनत चाललेत. तर मग आणखी एखादा रेकॉर्ड विकी भंडारी करणार का, 6 बॉल मध्ये 32 धावा चेस करून, आणि सर्वाधिक मोठं रन चेस एका ओव्हर मध्ये ते असेल आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये. तो आज विक्रम विकी भंडारीच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल का, की गोलंदाज लालू चांगली गोलंदाजी करून या ठिकाणी सामना जिंकून देणार. हे पहा विकी भंडारीची बॅटिंग, समोर 2 षटकार पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर मागे फाईन लेग, लॉंग लेग, स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये तुम्हाला रन्स त्याच्या बॅटमधून येताना दिसले. आणि त्यानंतर हा भीम नो बॉल. दिनेश आलाय गोलंदाजी करण्यासाठी, लालू या नावाने प्रसिद्ध असणारा गोलंदाज, आणि त्याच्याकडे आता भरपूर धावा वाचवण्यासाठी आहेत. 32 धावा इथून बनवायच्या आहेत. कॅल्क्युलेशन नुसार प्रत्येक बॉलवर षटकार आला तर 6 बॉल मध्ये 36 बनतात, परंतु आता इथे 5 सिक्सर मारावे लागतील तरी एक डबल राहील. सोडून दिला बॉल, स्क्वेअर चेंडू आहे, त्याच्यापैकी आता एक धाव तर कमी झाली आहे, म्हणजे आता 6 मध्ये करायच्या 31 धावा. 6 बॉल आर रिमेनिंग अँड 31 मोर रन टू विन. आता जे 12th मॅन आहेत संजय स्पोर्ट्स सावधचे, ते थोडेसे चिंतेत दिसत आहेत. धावा बनवायच्या तरी किती, अशी चर्चा त्यांची सुरू झाली. फुल टॉस,
स्विंग केला ऑन साइडला स्क्वेअर लेगला बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. कडक shot. काय सॉन्ग सादर करतोय आमचे डीजे मॅन. चांगली प्लेलिस्ट त्याच्याकडे आहे आणि खरोखरच प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद घेता घेता म्युझिकचा आनंद देत असताना संगीताचा आनंद प्रत्येकाला हवासा वाटतो. आणि सध्या विकीची बॅटिंग चौधर पाडाकरांना हवीशी वाटते. ज्या पद्धतीने तो खेळत चाललाय. 5 बॉल 27 धावांची गरज आहे. 5 बॉल आर रिमेनिंग अँड 27 मोर रन टू विन. लालू लालूचा बॉल आणि अखेर विकी भंडारी गॉन. ज्या विकी भंडारी नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत होतं तो मात्र आता बाद करतोय लालू. विकेटचं पतन. समा बॉल आपल्याला बघायला मिळाला. पूल करण्याचा प्रयत्न आणि फायनली बॅट चेंज घेत असताना विकीला मैदान सोडावं लागते. सफलता मिळाली होती लालूला आणि अखेर आता सुटकेचा श्वास घेतला असावा तो म्हणजेच क्षेत्ररक्षण करणारा संजय स्पोर्ट्स सावध. 4 बॉल शिल्लक 27 धावांची गरज. सामना जिंकण्याकरिता नवीन बॅटर मानव तरे आता मैदानाच्या आतमध्ये आला. मानव तरेनं गोलंदाजी करत असताना थोडाफार कोयना कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा लाऊडली अपील करण्यात आली आहे. आणखी एक डॉट बॉल आणि आता फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. आता इथून औपचारिकता शिल्लक राहिली आहे. विजयाकडे अग्रेसर होताना संजय स्पोर्ट्स सावध संघ. भरपूर मोठं टार्गेट सेट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर सुरुवातीला दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पुन्हा आउटसाइड ऑफ सम पुलर लेंथ होता परंतु दिशाहीन. भरपूर बाहेर चेंडू टाकला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्साच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 35 धावा 35. हो यावेळेला आणि काय सेलिब्रेशन आहे पा. तसा झेल पकडला त्याच्यानंतर अगदी राग व्यक्त करत असताना असं वाटते की कुठला वैर असावा नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघासोबत. ज्या प्रकारे दोन चेंडू शेवटचे शिल्लक असतील. औपचारिकता शिल्लक फॉर्मॅलिटी ऑफ लेफ्ट. हळूहळू विजयाकडे अग्रेसर होताना क्वार्टर फायनलचे दरवाजे संजय स्पोर्ट्स सावध संघानं उघडलेत आणि काय डाव बघायला मिळाला आज. कैलास पाटील पुन्हा एकदा जुना कैलास पाटील बघायला मिळाला. सर्वच प्रेक्षकांना गावकऱ्यांना ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून धावा आल्या. 46 धावांचा एक विस्फोटक डाव त्यानं साकारला. दीपक पाटील आले नवीन बॅटर. टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बॉल ट्रॅव्हल होतोय आणि तेथे मिळेल एकच धाव. दीपक आला आणि दीपकच्या बॅटमधून सिंगल आपल्याला बघायला मिळाली. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे गेलेला आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल. हो यावेळेला शेवटचा बॉल आणि तो भिरकावून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परंतु हा सामना जिंकलाय या ठिकाणी संजय स्पोर्ट्स सावधनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन संजय स्पोर्ट्स सावध. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा आई काळूबाई चषक लोणाड या स्पर्धेतील तो पहिला संघ तुम्हाला बघायला मिळतोय आणि हार्डलेक नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा टीम. वळू या सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. त्या अगोदर मॅच समरीकडे आपण लक्ष टाकू.
पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जबरदस्त खेळ साकारला तो कैलास पाटीलनं 46 धावा 13 चेंडूमध्ये बनवल्या. दामू म्हात्रेनं त्याला चांगली साथ दिली. त्यानंतर गोलंदाजांचा विचार केला तर अगदी आपण पाहिलं 22 धावा खर्च केल्या